अहिल्यानगरात कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला कोतवाली पोलिसांनी ठेकल्या बेड्या. गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई. अहिल्यानगर शहरातील माडीवाडा परिसरात हातात लोखंडी धारदार कोयता घेऊन संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका युवकाला कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 6 जून रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माडीवाडा वेस येथील कपिलेश्वर पान शॉप परिसरात एक युवक हातात कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून लोखंडी धारदार कोयता जप्त करण्यात आलाय. चौकशीत त्याने आपले नाव रोहन संतोष सातपुते वय 19 राहणार पवार चाळ बुरुडगाव रोड अहिल्यानगर असे सांगितले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन लोडगे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह बाळकृष्ण दौंड, राहुल शिंदे, विनोद बोरुंगे, साबीर शेख, विशाल दळवी, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, अतुल काजडे, अमोल गाडे, दीपक रोहकमे, सूरज कदम, सत्यम शिंदे, रमेश शिंदे, अतुल लाटे, सचिन लोडगे, संकेत धिवर, पल्लवी रोहकले आणि राहुल गुंड दक्षिण मोबाईल सेल यांनी सहभाग घेतला. शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून संशयित हालचालींवर पोलिसांचे बारीक लक्ष असल्याचे स्पष्ट झाले. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार.